कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट। वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच दिशाने आत्महत्या केली। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून हा धक्कादायक खुलासा झालाय। सेलिब्रिटी मॅनेजर असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय। वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे डिप्रेशनमध्ये जाऊन तिनं 14व्या मजल्यावरून उडी मारत आपलं जीवन संपवल्याचा दावा मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी केलाय। दिशा सालियन प्रकरणाचा सुरुवातीला तपास करणाऱ्या मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये तिनं आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलं होतं। यामध्ये तिनं कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं। वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांना पैसे देऊन ती वैतागली होती। याबाबत तिनं आपल्या मित्रांकडे देखील बोलून दाखवलं होतं। त्यामुळे ती प्रचंड तणावात आणि डिप्रेशनमध्ये असल्याचं दिशा सालियनच्या मित्रांनी पोलीस तपासात सांगितलं होतं आणि त्यातूनच तिनं आत्महत्या केल्याचं मालवणी पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं, असं विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलंय। दरम्यान यात आता राजकीय कंगोरे सुद्धा समोर यायला लागलेत। सुषमा अंधारे, ज्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत, यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलंय की एखाद्याच्या घरातील व्यक्ती गेल्यानंतर त्यात काही बरं वाईट झालेलं असेल तर याबाबत न्याय मागण्याचा हक्क संबंधित कुटुंबियांना नक्कीच आहे। पण एकीकडे सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल होतो, इतरही अनेक कारणं समोर येत आहेत। यामध्ये आता आर्थिक ताणतणावातून डिप्रेशनमध्ये जाऊन तिनं टोकाचं पाऊल उचललेलं असू शकतं असंही कळतंय। पण यामध्ये राजकीय भांडवल केलं जातंय हे निश्चित वाईट आहे। या प्रकरणातील तपासातून आणखी सत्य नक्कीच बाहेर येईल। आदित्य ठाकरेंचा यात काय संबंध आहे? उगाच राजकारणासाठी संबंध जोडणं आणि एखाद्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणं राणेंनी आता थांबवावं, अन्यथा पुरावे असूनही दडवत असल्याप्रकरणी राणेंनाही यामध्ये सहआरोपी करा, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।